नमस्कार, मी कस्तुरी मराठे. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आपला आहे मणक्यांचे विकार आणि कंबरदुखी. आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख. वैद्य सरांचं मी स्वागत करते. त्यांचा पण थोडक्यात परिचय जाणून घेऊया. वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचं संगमनेर इथे सुसज्ज असं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि तिथे ॲडमिट होऊन देखील उपचार घेता येतात. तिथे मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहेत आणि अनेक रुग्णांना त्याचा लाभही झालेला आहे. ते प्रत्येक पहिल्या रविवारी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय कोल्हापुरात जिथे आहे तिथे उपलब्ध असतात आणि प्रत्येक दुसरा शनिवार ठाण्यात असतात. तर तिसरा शनिवार नाशिकमध्ये, तिसरा रविवार पुण्यात इथे ते उपलब्ध असतात. विविध मणक्यांचे विकार, सायटिका, कॉर्ड कंप्रेशन, डिस्क बल्ज, स्पायनल कॅनल स्टेनॉसिस, लंबॅगो, संधिवात, आमवात, आम्लवात, नंतर गाऊट, DVT, ॲव्हिक्युलर न्यूक्रोसिस, सोरायसिस, आम्लपित्त, मूळव्याध, फिशर, भगंदर, मूतखडा, स्त्री पुरुष वंध्यत्व अशा अनेक रुग्णांवर त्यांनी आत्तापर्यंत यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि अनेक रुग्णांचे मणक्याचे तसेच गुडघ्याचे खुब्याचे ऑपरेशन देखील त्यांच्या उपचारानं टळलेलं आहे. तर आपण वेळ न दवडता प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. सुरुवातीचा प्रश्न माझा सर आहे, कंबरदुखी आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे प्रकार काय आहेत? असं कंबरदुखी जर म्हटलं आपण तर कंबरदुखी प्रामुख्यानं एक पूर्वी जर बघितलं आपण ते 45-50 नंतर दिसायचं, तर हल्ली आपण काही तरुणांमध्ये देखील ज्यांना सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा बैठक जास्त असते, विशेषतः IT सेक्टरमध्ये काम करणारी जी मंडळी असतात ती, यांच्यामध्ये तरुणपणामध्ये देखील 25-30मध्ये देखील कंबरदुखी दिसू शकते. याची कारणं जर आपण बघितलं ना कंबरदुखीची, प्रामुख्याने याच्यामध्ये जन्मतः कंबरदुखी असणं, असं एक कमरेचे आजार असणं, असं एक प्रकार असू शकतो. याच्यामध्ये विशेषतः स्पायना बायफिडा नावाचं एक कंजेनिटल ॲनोमली किंवा जन्मतःचा आजार आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कमरेच्या शेवटचे 2 मणके नसतात किंवा मग त्याच्या ट्रान्झिशनल वर्टिब्रा नावाची एक कंडिशन असते, त्याच्यामध्ये कंबरदुखी लहानपणापासून असू शकते किंवा कमरेचे आजार लहानपणापासून असू शकतात. त्याच पद्धतीनं स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, स्कोलिओसिस अशा काही घटना असतात जे लहानपणापासून म्हणजे एक जन्मजात व्यंग म्हणून त्या निर्माण होऊ शकतात शरीरामध्ये आणि ते लहानपणापासून त्याचा त्रास होऊ शकतो. तर जनरली कंबरदुखी जर आपण म्हटलं तर प्रामुख्याने एक 30-35-40 नंतर दिसणारा आजार आहे आणि 100रातले जवळपास जर आपण सगळ्या आजारांचं जर कॅल्क्युलेशन जर केलं, 100पैकी जवळपास 80 ते 90% केसेसमध्ये कंबरदुखी प्रामुख्याने कधी ना कधी कुठल्या व्यक्तीला होऊन गेलेली असते. याची कारणं जर आपण बघितली तर सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे चुकीची बैठक ही सगळ्यात प्रमुख कारण आहे. बसताना माणसांना ताट बसावं जेणेकरून कमरेला सपोर्ट मिळतो आणि त्याच्यामुळे कंबरदुखी आपण टाळू शकतो. तर चुकीच्या पद्धतीने बसणं, वाकून बसणं, नंतरनं खूप वेळ एका ठिकाणी जास्त वेळ बसणं, खूप वेळ उभं राहणं एका ठिकाणी, पोट मोठं असणं, स्त्रियांमध्ये समजा पाळीच्या काही तक्रार असतील त्याच्यामुळे देखील कंबरदुखी निर्माण होऊ शकते. त्याच पद्धतीने लघवीचे कुठले काही त्रास असेल, प्रोस्टेट वगैरे वाढलेलं असेल त्याच्यामध्ये देखील कंबरदुखी निर्माण होऊ शकते. आणि तसं आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस कसं होतं की इतर आजारामध्ये कंबरदुखी आपल्याला लक्षण स्वरूपात बघायला मिळतं. तर समजा मूळव्याध असेल, मूळव्याधीमध्ये कंबरदुखी लक्षण स्वरूपात बघायला मिळते. त्याच पद्धतीने दमा असेल, खोकला असेल किंवा याच्यामध्ये गुल्म नावाचा एक आजार असतो, वातज गुल्म किंवा वातज ग्रहणी नावाचा एक आजार असतो. अशा कंडिशन्समध्ये आजार मूळ वेगळा असतो आणि कंबरदुखी हे लक्षण स्वरूपामध्ये असतं. त्याच्यामुळे ह्या वेळेस देखील आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस हे होतं म्हणजे बाळंतपण वगैरे होतं, बाळंतपणानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये कंबरदुखी आपल्याला नंतर बघायला मिळू शकते. त्याच पद्धतीने जर कमरेच्या पाठीच्या मणक्यात जर कधी भूल दिलेली असेल त्याने देखील काही केसेसमध्ये कंबरदुखी दिसते असं बघायला मिळतं. आणि ज्यावेळेस समजा कधी असंच होतं काही वेळेस स्त्रियांमध्ये गर्भपिशवी काढलेली असते, काही मोठ्या आजारामुळे कधी काढली जाते ती, तर त्यावेळेस देखील नंतर त्यांना कंबरदुखी ही आपल्याला दिसू शकते. अशी काही प्रमुख कारणं आपल्याला कंबरदुखी बघायला मिळतात. PID म्हणजे डिस्क जर जी मणक्यातली जी गादी असते, गादीची झीज होऊन ती जर बाहेर आलेली असेल त्याने देखील कंबरदुखी बघायला मिळते. हे काही प्रमुख कारणं आपल्याला कंबरदुखीची रुग्णांमध्ये बघायला मिळतात. नक्कीच कंबरदुखीबद्दल आपण जाणून घेतले. मात्र सायटिका हा देखील आजार बऱ्याच जणांना होत असतो. तर सर सायटिका नक्की काय आहे, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यावर आपण काय उपचार घेतले पाहिजेत? तर सायटिका जर म्हटलं ना, सायटिका हा एक आजार नसून एक लक्षण स्वरूपात बघायला मिळतं. म्हणजे आपली जी कमरेची जी काही 5 मणके असतात आणि त्याच्या खालच्या माकाढाचे 5 मणके, विशेषतः कमरेतला 5वा मणका आणि माकाढाचा पहिला मणका यातली जी जर गादीची झीज ती जर दबली आणि त्यातनं एक सियाटिक नर्व नावाची एक मज्जातंतू त्यातनं बाहेर पडतो, तर कमरेपासून मागच्या बाजूने सीट, मांडीची मागची बाजू, पोटरी आणि टाचेपर्यंत गेलेला असतो. तर त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे ज्यावेळेस कमरेपासून पायापर्यंत वेदना जातात त्याला सायटिका असं म्हटलं जातं. तर तो दोन्ही बाजूने असू शकतो किंवा एका बाजूने जनरली प्रामुख्याने बघायला मिळतो. आणि
जो चौथा पाचवा जो मणका आहे वरच्या माकाडळाच्या वरच्या मणक्यांपैकी त्याच्यावरलं जरी प्रेशर जर कमी झाले तर देखील हा सायटिका निर्माण होऊ शकतो. हे त्याचं एक लक्षण स्वरूपात आजार आपल्याला बघायला मिळतो. तर प्रामुख्यानं गादीची झीज होणं याने हा सायटिका निर्माण होतो. त्याच पद्धतीने जर याच्यामध्ये जी मणक्यातली जी काही गादी असते त्याच्यावर एखादं जर ट्युमर झालेलं असेल किंवा एखादा गाठ निर्माण असेल, विशेषतः कॅन्सरसारखा आजार असेल, कॅन्सरची गाठ तिथे येऊन जर बसली त्याचं काही मेटास्टॅसिस, त्याने देखील हा सायटिका किंवा हा निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला सीटचा जो भाग असतो सीटमधून ती सियाटिक नर्व खाली गेलेली असते, पण सीटमध्ये जर कुठे एखादं पू निर्माण झालेलं असेल, इन्फेक्शन झालेलं असेल, सूज झालेली असेल त्या सीट आपल्या बसण्याच्या ज्या ठिकाणच्या स्नायूंना, त्याने देखील सियाटिक नर्ववर प्रेशर येऊन त्यातनं सायटिका आपल्याला बघायला मिळतं. याचं वर्णन आयुर्वेदामध्ये गृध्रसीवात म्हणून केलेलं आहे. गृध्रसी म्हणजे काय की गृध्र म्हणजे गिधाड. गिधाड जसं चालताना लंगडत चालतं त्याप्रमाणे याच्यामध्ये व्यक्ती हा चालत असतो. हा सायटिका नावाचा आजार आपल्याला त्यामध्ये आयुर्वेदामध्ये गृध्रसीवात म्हणून या सदरा याच्या अंडर बघायला मिळतो. सेम त्रास हातामध्ये देखील निर्माण होऊ शकतो. त्यावेळेस त्याला विश्वाचे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मानेपासून तर हातापर्यंत वेदना जातात. असे एक प्रकारे आपल्याला सायटिका गृध्रसीवात हा बघायला मिळतो. आता याचे उपचार जर आपण म्हटले सियाटिकाचे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं काय असतं की त्या मणक्याची जी गादी असते गादीला ताकद देणं खूप महत्त्वाचं असतं. गादीची ताकद जर एकदा तिथली वाढली ऑटोमॅटिक त्या सियाटिक नर्ववर येणारं प्रेशर कमी येऊन त्यातनं सियाटिकवर आपण मात करू शकतो. याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं की विविध औषधं असतात, जी औषधं त्या गादीला ताकद देतात, मणक्यातल्या हाडांना ताकद द्यायचं कार्य करतात. अशी औषधं याच्यामध्ये वापरली जातात. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच जणांचं पोट मोठं असतं त्याच्यामध्ये देखील त्यांना सियाटिका निर्माण होऊ शकते. खाण्यापिण्यात जर समजा वातुळ गोष्टी जास्त खाण्यात असेल, बद्धकोष्ठता वारंवार त्यांना होत असेल, अशा वेळेस त्यांना सियाटिका निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे सियाटिकाचा विचार करताना फक्त सियाटिका पुरता विचार न करता त्याचे इतर जे काही अनुषंगिक आजार असतील त्याचा देखील विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. जोपर्यंत आपण त्याचा विचार करून इतर ट्रीटमेंट देत नाही तोपर्यंत सियाटिका पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. आणि त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना मूळव्याधीसारखा त्रास असतो. त्याला आयुर्वेदामध्ये असे म्हणतात, म्हणजे अपान वायू जो असतो, एकूण 5 प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये असतात. प्राण, व्यान, उदान, समान, अपान. त्यातलं अपान वायूचं कार्यक्षेत्र हे आपल्या आपल्या याच्यापासून कमरेपासून खाली पायापर्यंत असतं. मग त्यावेळेस आपण ज्यावेळेस शरीरातला वाढतो ना त्यावेळेस देखील तिथं ही सियाटिकासारखा आजार निर्माण होऊ शकतो. एक पक्वाशयगत वात नावाची कंडिशन आयुर्वेदामध्ये सांगितलेली, ज्याच्यामध्ये पोटात गॅसेस वगैरे होणं, बद्धकोष्ठता असणं आणि कमरेपासून खाली विविध वाताचे आजार निर्माण होणं, त्याच्यामध्ये देखील सियाटिका हा आजार आपल्याला लक्षण म्हणून बघायला मिळतो. तर यातला मूळ नेमका आजार काय आहे शोधून त्यानुसार जर आपण उपचार जर केले तर सियाटिका निश्चितच पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि समजा कारणानुसार उपचार असं आयुर्वेदाचं सूत्र असतं, म्हणजे मूळ कारण काय ते शोधणं त्यानुसार उपचार करणं हे आयुर्वेदाचं सूत्र आहे. त्या पद्धतीने विचार करून जर आपण उपचार केले तर सियाटिका निश्चितच पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कटिबस्ती नावाचा उपचार असतो. जर त्याच्यामध्ये गादीला झीज खूप जास्त झालेली असेल आणि गादी बऱ्यापैकी तो आतला न्यूक्लियस नावाचा घटक बाहेर आलेला असेल गादीतला, त्यातनं मग तो आपण बोलीभाषेमध्ये गादीला फुगा येणं किंवा चकती सरकणं, गादी सरकणं असं याला बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं. आणि त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डिस्क एक्स्ट्रुजन असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस ही कंडिशन निर्माण होते शरीरामध्ये त्यावेळेस त्याला गादीला ताकद देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये कटिबस्ती नावाचा उपचार आम्ही वैद्यमंडळी करत असतो. त्याच्यामध्ये ही एक फायबरची तबकडी आहे, चकती आहे, ही त्या याच्यावर जो जिथं मणक्यातली झीज आलेली असेल आणि गादीला फुगा आलेला असेल त्या ठिकाणी असे तबकडीवरून ठेवली जाते. तिला साईडनं सगळीकडनं पॅक केलं जातं उडदाचं पीठ लावून आणि आतमध्ये औषधानं सिद्ध केलेलं तेल गरम किंवा कोमट असं भरून ठेवलं जातं आणि असं अर्धा तास रुग्णाला झोपून ठेवलं जातं. यामुळे काय होतं की जे तेल आतमध्ये जिरतं त्या गादीमध्ये, जेवढं तेल त्या गादीमध्ये जिरेल तेवढी गादीची ताकद वाढून खालचा त्रास त्या नर्वचं मज्जातंतूचं प्रेशर कमी होऊन खालचा त्रास त्यातनं कमी यायला मदत होत असते. त्याच पद्धतीने काही वेगवेगळे शेक देखील असतात. तसं आता ही एक पोटली आहे. ह्या पोटलीचा शेक जर आपण त्याच्यामध्ये सियाटिकामध्ये जर केला त्याला स्नायुगत असं आयुर्वेदामध्ये म्हणतात सियाटिकाला. कमरेपासून खाली पायापर्यंत दुखणाऱ्या ठिकाणी पोटलीचं शेक असतं, औषधयुक्त भाताचं शेक असतं, त्याला पिंडसिद्ध असं म्हटलं जातं. त्याने जर आपण तिथं गरम गरम शेक जर केला त्यातनं त्या मज्जातंतूची ताकद वाढते, स्नायूंची ताकद वाढते आणि डिस्क म्हणजे गादीची ताकद वाढून सियाटिकावर आपण त्यातनं मात करू शकतो. त्याच पद्धतीने काही तत्काळ वेदनाशांती देणाऱ्या काही गोष्टी आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो. त्या म्हणजे एक विद्धकर्म आणि अग्निकर्म. आता ही जी आहे एक साधी आपली 26 नंबरची छोटीशी सुई आहे. तर ह्या सुई विशिष्ट पॉईंटला जर आपण सुई तिथे टोचली कमरेपासून खाली पायापर्यंतच्या, विशेषतः गुडघ्याच्या वर खाली 4-4 बोटं आणि घोट्याच्या ठिकाणी ही सुईचं विद्धकर्म जर केलं आपण त्यातनं त्या वेदना कमी यायला मदत होते. त्याच पद्धतीने कमरेमध्ये दुखणाऱ्या ठिकाणी आणि जर विद्धकर्म केलं, तांदळीत किंवा अर्ध्या तांदळीत काही विद्धकर्म केलं जातं तर त्याने देखील त्या वेदना त्यातनं कमी यायला मदत होत असते. त्याच पद्धतीनं एक अग्निकर्म नावाचा उपचार असतो. त्याच्यामध्ये ही सोन्याची तार आहे.
सोन्याची तार विशिष्ट पॉईंटला गरम करून तिथं त्रास जर टेकवली आपण त्यातनं काय होतं की तिथल्या जखडलेलापणा जो असेल, कमरेतला जखडलेलापणा असेल किंवा कमरेतल्यापासून पायापर्यंतच्या वेदना असतील, त्या विशिष्ट पॉईंटला तार जर गरम करून आपण जर तिने चटका दिला, टेकवली तिथे, त्यातनं तिथला जखडलेलापणा आणि वेदना त्यातनं कमी यायला तत्काळ मदत होत असते. ह्या पद्धतीने ही OPD लेवलला केली जाणारे उपचार असतात. त्यांनी रुग्ण पटकन वेदनामुक्त होऊन, म्हणजे अक्षरशः रुग्ण आमच्याकडे असे जखडलेले वगैरे येतात आणि ते खूप त्रस्त असतात आल्यानंतरनं, हे उपचार केले की हसत हसत घरी जातात. असे देखील रुग्ण आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघत असतो. तर ह्या पद्धतीने उपचार त्याच्यामध्ये तात्काळ चांगले परिणाम देतात. त्याच पद्धतीने एक निरगुडी नावाची वनस्पती आहे. आणि निरगुडीचं काय करायचं, याचा काढा जर गरम करून पोटातून घेतला, निरगुडी आणि पारिजातक याचा काढा जर पोटातून जर आपण घेतला ना, थोडं हिंगाची पूड टाकून, त्याने देखील सियाटिका बरी व्हायला त्यांनी मदत होत असते किंवा त्याचा त्रास कमी व्हायला मदत होत असते. निरगुडीच्याच पानांची पोटली करून तिने शेक जरी आपण, जसं आता बघितलं आपण तो पोटलीचा शेक, त्या पद्धतीने शेक जर आपण केले, त्याने देखील सियाटिकाचा त्रास कमी व्हायला मदत होत असते. तुम्ही गादीचा उल्लेख केला. आपल्या शरीरात ज्या गादी असतात त्या गादीची मात्र बऱ्याचदा झीज होते किंवा गादीला फुगा येतो. तर ह्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याच्यावर काय उपचार आहेत? गादीला झीज येणं किंवा गादीला फुगा येणं हे जे काय आयुर्वेदामध्ये वाताचे विविध आजार सांगितलेले, ते आजार म्हणजे काय, स्रंस भ्रंश वेदा साब सादृक्तोद वेदनम संगांगभंग संकोच वर्त हर्षण त्रषणम. याच्यामध्ये स्रंश आणि भ्रंश म्हणजे काय, शरीरातल्या कुठलाही अवयव शरीरातून थोडासा बाहेर पडणं म्हणजे स्रंस, आणि भ्रंश म्हणजे तो पूर्णपणे बाहेर पडणं. याच्यामध्ये गादी बाहेर येणं हे त्याचे स्टेजेस असतात. प्रोट्रुजन, एक्स्ट्रोजन आणि सिक्वेस्ट्रेशन. म्हणजे एक्स्ट्रोजन म्हणजे स्रंस म्हणजे गादी थोडी बाहेर येणं, आणि सिक्वेस्ट्रेशन म्हणजे गादी पूर्णपणे बाहेर येणं, आयुर्वेदामध्ये भ्रंश असं म्हटलं जातं. ही एक प्रकारची वाताची विकृती आहे. आणि ही कधी होते तर ज्यावेळेस त्या आपल्या शरीरातले एकूणच वात जास्त वाढतो. विशेषतः कधी वाढतो वात शरीरामध्ये, जर वृक्ष अन्न म्हणजे कोरडं अन्न जास्त खाल्ले, विशेषतः डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य याचा आहारामध्ये वापर जास्त असेल, शिळ खाणं जास्त असेल आणि जागरण खूप जास्त असेल. पूर्वी काय व्हायचं की 8:30-9ला दिवे मारून लोक झोपायची, सकाळी 5:30 उठून कामाला लागायची. हल्ली लोक 10-11ला जेवतात, 12:30-1ला झोपतात आणि नंतर सकाळी 8 वाजता उठतात. दिनचर्या सगळी लोकांची बिघडलेली सगळी. याच्यामुळे जेवढं जागरण जास्त होईल तेवढं शरीरातला वात वाढेल, जेवढं शरीरात सकाळी जेवढं उशिरा उठलं जाईल तेवढं शरीरामध्ये बद्धकोष्ठासारखे आजार निर्माण होऊन त्याचं प्रेशर आपल्या पूर्ण मणक्यावर किंवा कमरेवर येऊन त्यातनं देखील आपल्याला विविध वात वाढून विविध वाताचे आजार, त्याच्यामध्ये गादीची झीज होऊन हा देखील त्यातलाच एक भाग येतो. असे विविध वाताचे आजार त्यातनं निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने जसं वय वाढेल तसे शरीराची झीज होत असते. शिरेत येते शरीराशी शरीराची व्याख्या आयुर्वेदामध्ये केलेली, ते प्रतिकृती ज्याची शरण किंवा झीज होते त्याला शरीर असं म्हटलं जातं. तर जसं वय वाढल्यानंतर देखील शरीराची झीज होऊन त्यातनं हा गादी किंवा मणके कमकुवत होऊन त्याने गादीला फुगा येणं किंवा गादी बसणं, गादी बाहेर येणं असं निर्माण होऊ शकतं. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना अतिश्रम देखील कारण असतं. म्हणजे आता आपण बघतो की याच्यामध्ये शेतामध्ये काम करणारे मजूर असतील किंवा मग कुठलेही ज्यांना श्रमाची कामं, हमाल लोक असतील किंवा ज्यांना श्रमाची कामं मुळात जास्त असतात, अशा लोकांमध्ये हा देखील गादीला फुगा येणं किंवा गादी बाहेर येणं, झीज होणं होऊ शकतं. ज्यांना बसून खूप प्रवास करावा लागतो, ड्रायव्हर लोक असतील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, बँकर्स असतील, डॉक्टर्स असतील, मायनर्स असतील, ज्यांना कंटिन्युअस उभं राहून किंवा बसून जास्त वेळ काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये देखील IT सेक्टरमध्ये काम करणारी माणसं असतील, अशा लोकांमध्ये देखील गादीला फुगा येणं किंवा गादीची झीज होणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्यातनं त्यांना विविध त्याचे गादीचे आजार निर्माण त्यातनं होऊ शकतात, मणक्याचे आजार. नक्कीच. आता तुम्ही जसा उल्लेख केला की माणसाचं सध्याचं दैनंदिनी त्यांची बदललेली आहे, मात्र मी थोडी स्त्रियांकडे वळते. स्त्रियांमधली जी पाळी असते, मासिक पाळी जी येते स्त्रियांना, ती पाळी गेल्यानंतर मात्र काही स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होतो. आणि त्याची कारणं काय असतात आणि त्याची लक्षणं तसंच त्याचे उपचार काय आहेत? असं आहे की याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये वयाचे एकूण 3 भाग सांगितलेले. पहिला असतो याचा कफाचा, मग पित्ताचा आणि वाताचा. जन्मापासून 16पर्यंत कफ, 16चे पुढे नंतर 45-50पर्यंत पित्त आणि त्याच्यानंतर वाताचं वय असतं. आणि ज्यावेळेस स्त्रियांची पाळी जाते शक्यतो 45 ते 50 दरम्यान स्त्रियांची पाळी जात असते, त्यावेळेस वाताचं वय शरीरामध्ये सुरू झालेलं असतं. एस्ट्रोजन लेवल शरीरातले कमी यायला लागतात. त्याच्यामुळे शरीराचं कुपोषण किंवा पोषण शरीरात थोडंसं कमी पडत जातं. मूड स्विंग्स तिचे जास्त व्हायला लागतात, चिडचिड वगैरे व्हायला लागते आणि एक पाळी जाण्याची असुरक्षित भावना तिच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तो वाताचं वय असतं, त्याच्यामुळे शरीराची झीज साहजिकच तिथं जास्त झालेली असते. त्याच्यामुळं याच्यामध्ये स्त्रियांमध्ये कंबरदुखी त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच बघायला मिळते. दुसरं, स्त्रियांमध्ये बाळंतपण जे होतात, बाळंतपणामध्ये कुठल्याही स्त्रीनं बाळंतपणानंतर कमीत कमी 3 महिने पुरेशी विश्रांती, पौष्टिक आहार, अंगाला तेल मॉलिश वगैरे करणं, पंचकर्मातलं बस्ती करणं हे करून घेतलं पाहिजे जवळच्या वैद्याकडनं. ते जर झालेलं नसेल तर ते काय करते, नंतर परत वात वाढून तिला नंतर 45 ते 50 नंतर त्याचा त्रास होऊ शकतो किंवा तत्काळ देखील निर्माण होऊ शकतो कमरेचा आजार किंवा विविध वाताचे आजार. हे देखील त्याचं कारण ठरतं.
बऱ्याच वेळेस काय असं होतं की स्त्रियांमध्ये बाळंतपणामध्ये सीझन शिक्षण वगैरे कधी कधी करायची गरज पडते. अशा वेळेस पाठीच्या मणक्यामध्ये भूल द्यायची आवश्यकता असते. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यात जर भूल दिली तर त्याच्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये कंबरदुखी नंतर निर्माण होऊ शकते. अर्थात ते पुरुषांमध्ये जर एखादं ऑपरेशन झालं असेल मुतखड्याचं वगैरे त्याने ते पुरुषांमध्ये देखील हा आजार होऊ शकतो कंबरदुखीचा, ज्यात पाठीच्या मणक्यात जर भूल दिलेली असेल तर, की त्याची काही प्रमुख कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीने बऱ्याच वेळेस कसं होतं की त्यांना अगोदर काही पाळीच्या तक्रारी होऊन गेलेल्या असतात, काही काहींना पाळीमध्ये जास्त जात असतं, त्याच्यामुळे देखील शरीराला रक्ताचं प्रमाण कमी त्यांना नंतर कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच वेळेस स्त्रियांचं वजन कधी जास्ती वाढतात आणि वजन वाढल्यामुळे पोट मोठं झाल्यामुळे देखील त्यांना कंबरदुखी नंतर निर्माण होऊ शकते. अशी काही प्रमुख कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. आणि त्याच्यावर उपचार जर आपण म्हटले तर कसं असतं की शरीरातल्या त्या गादीला ताकद देणं किंवा त्या मणक्याला ताकद देणं याच्यामध्ये प्रामुख्याने खूप महत्त्वाचं असतं. आणि याच्यामध्ये आयुर्वेदामधले वातशमन उपचार जे असतात, वातशमन उपचार करणं खूप महत्त्वाचं असतं. वाताच्या उपचारामध्ये आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, वातस्य उपक्रमा स्नेहा स्वेदा संशोधन मृदू, म्हणजे वाताचे जे काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन आणि मृदू संशोधन हे खूप महत्त्वाचं असतं. स्नेहन म्हणजे काय, अभ्यंतर आणि बाह्य स्नेहन, म्हणजे आत आणि बाहेर स्निग्ध पदार्थांचा वापर शरीरामध्ये जास्त करणं, विशेषतः तेलाचा वापर जर शरीरात जास्त जर आपण केला, तेल हे वातासाठी श्रेष्ठ असतं, पित्तासाठी तूप श्रेष्ठ आणि कफासाठी मध श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळे तेलाचा जर आंतरबाह्य वापर जर आपण जास्त केला त्या शरीरातला वाढलेला वात त्यातनं कमी होऊन त्यातनं लवकर आपण हे कमरेचे आजार असतील किंवा विविध वाताचे आजार त्यातनं आपण बरे करायला मदत होत असते. त्याच्यामुळे आहारामध्ये तेलाचा वापर थोडा वाढवा जास्त किंवा औषधांना सिद्ध केलेली तेल असतात ते पिणं देखील याच्यामध्ये उपयुक्त ठरतं. त्याच पद्धतीने विविध तेलाचे शेक, जसं आपण आता पूर्वी सांगितलं की पोटली शेक जो आपण सांगितलं, आपण पोटलीचं शेक करणं, औषधयुक्त भाताचं शेक करणं, पंचकर्मातलं बस्ती करणं. बस्ती प्रत्येक स्त्रीनं याच्यामध्ये मेनोपॉज नंतर केलीच पाहिजे. कारण काय होतं की जो वात वाढलेला आहे त्याच्यामध्ये वृक्षता किंवा कोरडेपणा शरीराला जास्त आलेला असतो आणि बस्तीमध्ये जे तेल वगैरे आपण आतमध्ये सोडतो त्यातनं स्नेहन क्रिया शरीराची चांगली होऊन त्यातनं हाडांमध्ये आलेला कोरडेपणा, मणक्यात आलेला कोरडेपणा कमी होऊन त्यातनं त्याला ताकद द्यायचं काम बस्ती करत असतो. त्याच्यामुळे बस्तीमुळे खूप तत्काळ परिणाम अशा वेळेस आपल्याला याच्यामध्ये कंबरदुखीमध्ये किंवा विविध वाताच्या आजारांमध्ये मिळत असतात. आणि स्त्रीनं तर बस्ती कंपल्सरीच्या आयुष्यामध्ये केलंच पाहिजे, दोनदा केल्या पाहिजे, एकदा बाळंतपणानंतर एकदा केल्या पाहिजे आणि एकदा याच्या मेनोपॉज नंतर कंपल्सरी बस्ती करून घेतला पाहिजे. आपले जे त्रिदोष आहेत, पित्त, वात आणि कफ, त्याच्याच संदर्भात स्कोलिओसिस नावाचा एक प्रकार आहे. तो नक्की कोणत्या दोषात वळतो आणि त्याची कारणं काय आहेत, मात्र त्याची जी लक्षणं जी आहेत ती कशी सुरू होतात आणि त्याचे उपचार काय आहेत? स्कोलिओसिस म्हणजे कसं की ज्यावेळेस पाठीचा मणका जो असतो, विशेषतः लंबर स्कोलिओसिस, डॉर्सल स्कोलिओसिस जास्त प्रमाणात बघायला मिळतो. जर शेवटच्या मणक्यामध्ये जर बाक आला, म्हणजे जनरली मणका असं उभा असतो सरळ, एक डावीकडे किंवा उजवीकडे किंवा डावीकडे जर तो मणका जर वाकला त्याला स्कोलिओसिस असं म्हटलं जातं. तसंच तो खांद्यांच्या मधोमध देखील होऊ शकतो, त्याला डॉर्सल स्कोलिओसिस असं म्हटलं जातं. तर हा एक प्रकारचा वाताचा आजार आहे ज्याच्यामध्ये मणक्यातली जी काही गादी असते, गादीची ताकद कमी झाल्यामुळे निर्माण होणारा हा आजार असतो. त्याच्यामध्ये एक कटिबस्ती, जर आपण पूर्वी प्रेक्षकांना हे सांगितलं, याचा वापर करून कटिबस्ती त्या एरियामध्ये करणं किंवा जर डॉर्सल स्कोलिओसिस असेल तर मेरुदंड बस्ती त्याच्यामध्ये करणं, उपचार जर केला त्यातनं त्या गादीला ताकद वाढून त्याच पद्धतीने पंचकर्मातलं बस्ती क्रिया करणं, हे जर आपण उपचार त्याच्यामध्ये जर केले तर त्यातनं आपल्याला नक्कीच त्या स्कोलिओसिसवर आपण मात करू शकतो. आणि सोबत पोटातनं घ्यायचे काही औषधं वगैरे याच्यामध्ये चांगला परिणाम देतात. स्कोलिओसिस प्रमाणेच लॉर्डोसिस नावाचा एक आजार आहे, तो कशामुळे होतो आणि त्याच्यासाठी काय वेगळे उपचार आहेत? लॉर्डोसिस म्हणजे काय की जो आपला कमरेचा मणका असतो त्याच्यामध्ये खड्डा पडून मणका आतमध्ये जातो जरासा आणि पोट मोठं झाल्यामुळे व्हायची शक्यता त्याच्यामध्ये जास्त असते. अशा वेळेस पोट बांधणं, पोटाला तांबे लावणं, याला आयुर्वेदामध्ये दीपयंत्र असं म्हटलं जातं. दीपयंत्र करणं, त्याच पद्धतीने कमरेभोवती कटिबस्ती करणं आणि पंचकर्मातलं बस्ती करणं, हे उपचार जर आपण याच्यामध्ये जर केले त्यातनं आपला लॉर्डोसिस हा पूर्णपणे बरा करू शकतो किंवा त्याच्यावर आपण पेशंटचा त्रास नियंत्रणात ठेवून त्याला आराम देऊ शकतो. नक्कीच. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरात जे काही भाग आहेत, आपल्या शरीरातले जे अवयव आहेत, त्यांच्याशीच निगडीत अँकायलूजिंग किंवा स्पॉन्डिलिटिसचा आजार सगळ्यांना बऱ्याचदा झालेला आपण पाहतो. तर हा आजार कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं आपण कशी ओळखायची आणि त्याचे काही उपचार आहेत? अँकायलॉजिक स्पॉन्डिलिटिस म्हणजे काय की आपला जो मणका असतो, मणक्यातल्या विशेषतः कमरेच्या मणक्यामध्ये व्हायचे चान्सेस याचे खूप जास्त प्रमाणात असतात. त्या मणक्याला कुठेतरी इन्फेक्शन झालं, त्या इन्फेक्शनमुळे काय होतं की तिथे मग त्याच्या जे गादी आणि संबंधित रचना सगळ्या त्याच्या ज्या असतात त्या वारंवार इन्फेक्शनमुळे त्या जरा कडक व्हायला लागतात. कडक होऊन नंतर त्या एकमेकाला चिकटायला लागतात. त्याला पुढची बांबूस स्पायनासिस स्टेज असं याला म्हटलेलं आहे. आणि याचे उपचार जर आपण बघितले तर प्रामुख्यानं याच्यामध्ये रक्तमोक्षण उपचार खूप सुंदर पद्धतीने परिणाम देतो. ह्या जळवा आहेत, या विशिष्ट ठिकाणी जर ह्या जळू जर आपण तिथे रुग्णाला जर मणक्याला जर लावल्या तर त्यातनं ते आतलं अशुद्ध रक्त पितात आणि त्यामुळे त्याचं वेदना आणि सुस्थिती कमी यायला मदत होते. विशेषतः वेदना त्यातनं तात्काळ कमी यायला मदत होत असते. आणि त्याच पद्धतीनं काही शेक असतात, जसं आता आपण बघितलं हा पोटलीचा शेक असेल, पोटलीचा शेक करणं, पंचकर्मातलं बस्ती करणं, ह्या पद्धतीने उपचार जर आपण याच्यामध्ये केले आणि योग्य ती औषधं जर आपण याच्यामध्ये घेतली, विशेषतः
मतातून आलेलं जर अँकायलोजिक स्पॉन्डिलायटिस जर असेल त्याच्यामध्ये थोडीशी लंघन पाचन चिकित्सा महत्त्वाची असते आणि त्या पाचन चिकित्सेमध्ये पंचकोलाचा वापर करणं, दशमूळाचा वापर करणं, त्याच पद्धतीने वृक्षस्वेद वगैरे करणं हे देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. पंचकर्मातलं बस्ती करणं त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. त्या वातरक्तामधून जर आलेला अँकायलोजिक स्पॉन्डिलायटिस जर असेल म्हणजे रक्तामध्ये दोष आणि वात वाढलेला अशा केसातून जर आलेला अँकायलोजिक स्पॉन्डिलायटिस सारखाचा आजार असेल अशा केसेसमध्ये असं बघायला मिळतं की त्यांना आम्लपित्ताचा त्रास बऱ्याच जणांमध्ये आढळतो. आम्लपित्त होतं आणि अँकायलोजिक स्पॉन्डिलायटिस त्यातनं निर्माण होतं असं बघायला मिळतं. अशा लोकांमध्ये ग्रहणी दृष्टी हे त्याचं प्रमुख कारण असतं किंवा लहानातलं पचन बिघडलेलं असतं. अशाच त्यांना पंचक्रमातलं लघुवमन लघुविरेचन करणं, छोटीशी उलटी छोटा जुलाब करून शरीरातलं पित्त बाहेर काढून टाकणं आणि मग पंचक्रमातलं बस्ती करणं, कटिबस्ती करणं आणि तिथं जळवं लावणं हा उपचार जर आपण केला तर त्यातनं आलेला अँकायलोजिक स्पॉन्डिलायटिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. स्पायनल कॅनल स्टेनोसिस नावाचा एक प्रकार आहे, तो कशामुळे होतो आणि त्यालाच लागून माझा आणखी एक प्रश्न आहे की सगळेच जण आपल्याला आजार झाला किंवा अतिशय जास्त मणका दुखायला लागला किंवा कंबरदुखी होऊ लागली तर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. मात्र या मणकेदुखीपासून ऑपरेशन कसं होणार नाही यासाठी आयुर्वेदात काय उपचार आहेत? आता स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हणजे काय की आपला जो मज्जारोज्जू असतो, मज्जारोज्जू जरासा बारीक झाला की त्याला स्पायनल कॅनल स्टेनोसिस असं म्हटलं जातं. विशेषतः रूट कॅनल स्टेनोसिस याच्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो. म्हणजे जे कमरेचे शेवटचे जे मणके असतात त्याच्यातला जो मज्जारोज्जू असतो तो जर बारीक झाला तर त्याच्यामुळं त्याच्यावर आतल्या मज्जातंतूवर जास्त दाब यायला लागतो आणि त्यातनं हा आजार निर्माण होतो. तर याच्यामध्ये उपचार जर आपण बघितले तर प्रामुख्यानं कटिबस्ती किंवा मानेत आलेलं असं मन्यबस्ती हा उपचार खूप महत्त्वाचा ठरतो. मानेमध्ये झाला असेल तर मन्यबस्ती करणं, नस्य करणं, पंचकर्मातलं बस्ती करणं. कमरेमध्ये झालं असेल तर कटिबस्ती करणं, बस्ती करणं. त्याच्यामध्ये बस्तीमध्ये पण दोन टाईप येतात. एक समजा दवाखान्यात घेऊन जायचे बस्तीचा एक उपचार असतो, एक मात्रा बस्ती जो की पेशंट घरच्या घरी देखील घेऊ शकतो. या जर आजाराच्या तीव्रतेवर डिपेंड करतं की कुठला करायचा तो. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. आपला जो मणका आहे तो आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे, मात्र या मणक्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल अगदी थोडक्यात? नियमितपणे मणक्याला तेल लावणे, आहारामध्ये बदाम, नंतर डिंक, तुपात परतलेलं डिंक, गव्हाची चपात्याचा नियमितपणे वापर करणे. त्याच पद्धतीने याच्यामध्ये एरंडेल तेलाचं मॉलिश करणं, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एरंडेल घेऊन थोडंसं हलकासा कोटा साफ करून घेणं. योगासनामध्ये विशेषतः भुजंगासन आणि याच्यातून शलभासन नियमितपणे करणं. ह्या पद्धतीने जर आपण केलं आणि हे करणं म्हणजे पंचकर्मातलं बस्तीची केस जवळच्या वैद्याकडनं करून घेणं जर आपण केलं तर नक्कीच आपण मणक्याचं आरोग्य चांगलं ठेवून मणक्याचे आजार विविध त्यातनं आपण टाळू शकतो. धन्यवाद वैद्य अतुलजी, तुम्ही आज आलात. हेल्थ टॉकमध्ये तुम्ही आपल्या शरीरातले जे दोन प्रमुख अवयव आहेत कंबर आणि मणका याचं तुम्ही कसं काय नियोजन करू शकता रोजच्या जीवनातून, व्यायामातून आणि तेल लावून आपल्याला नीट मसाज करून आपल्या या दोन अवयवांची आपण कशी काळजी घेऊ शकतो जेणेकरून आपण म्हातारे झाल्यानंतरही फिट राहू, हे तुम्ही खूप उत्तमरित्या आपल्या प्रेक्षकांना समजावलं आणि तुम्ही या कार्यक्रमात येऊन खूप छान मार्गदर्शन केलं. यासाठी आभार. धन्यवाद.